वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आज नागपंचमी पण आहे. तर तुम्हा सर्वांना माझ्या परिवारातर्फे आणि माझ्यातर्फे नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवाराच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मी झाले फ्रेश झाले म्हणजे आंघोळ वगैरे करून झाले. चहा नाश्ता करायचा आहे अजून. तर आता मी ना देवाची पूजा करायला घेते. आज पहिलाच श्रावण सोमवार आहे, तर सगळ्या देवांना स्वच्छ करून घेतलंय आणि स्टार्ट आजच्या व्हिडिओचा पप्पापासून केला आणि सगळ्या देवांपासून तर चांगली गोष्ट आहे. सो सो आता मी पूजा करून घेते. तर आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे सकाळीच शिवलिंग आहे त्याची आणि इतर देवांची मी पूजा केली आहे. तर हे आमचे वॉल्स आहेत ना, आतमध्ये AC लावताना थोडे त्यांनी जे आले होते AC लावणारे त्यांनी थोडं वॉल्स खूप खराब झालेत. लावताना त्यांनी माहीत नाही धुळीचे हात वगैरे किंवा ते मशीन हे होतं त्यामुळे बरेच वॉल्स आमचे असे हे झालेत व्हाईट वॉल असल्यामुळे. तर आता आम्ही बघतो वॉलपेपर जर चांगले भेटत असतील तर त्याच्यासाठी आम्ही वॉलपेपर बघण्यासाठी जातोय आता. इथे बघूया कुठे डोंबिवलीमध्ये भेटतात ते आणि त्याची माहिती घेणार आणि बघू जर आम्हाला पटले तर मग आम्ही घेणार आजच्या दिवसात. मी घराबाहेर पडलो आणि 2 मिनिटच झाली होती तर किती जोरात पाऊस पडतोय बघा, म्हणून आम्ही बस स्टॉपला थांबलो आहोत. मंदिर आहे आमच्या इथलं, लाईन कमी आहे. तर आता आम्ही आलो आहोत वॉलपेपर या शॉपमध्ये, जे कोळेगाववरून येताना कटाई नाक्यापासून लेफ्ट साईडला आहे. एक्सपिरिया मॉलच्या इकडे जाताना HP पेट्रोल पंपच्या एकदम बाजूलाच आहे हे. आणि यांच्याकडे ह्यूज व्हरायटी आहे वॉलपेपर्सची. तर आम्ही बरीच व्हरायटी इथे बघितली वॉलपेपर्सची. कॅटलॉग्स पण आहेत आणि वॉलपेपरशी रोल पण आहेत बरेच. तर आता आम्ही इकडे आलो होतो बघायला वॉलपेपर. तर 1-2 आवडलेत आम्हाला. बघूया आता दुसरीकडे जाऊन पण आम्ही एकदा बघतो. तो आहोत आता वॉलपेपर झोन NX या शॉपमध्ये. चेंज कर ना. तोच आहे ना पहिला. अगं हे बघ, हे असं दिसेल. हे बघ, हे असं दिसेल. आता ऋत्विक आहे ना ट्युशनमध्ये गेलाय आणि जेवण वगैरे आमचं झालंय. तर मी थोडा वेळ बसली होती तर मी म्हटलं तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगावं. तर आम्ही ना 3-4 ठिकाणी इन्क्वायरी करून आलो आहोत. म्हणजे ते जे काय वॉलपेपर लावायचे आहेत त्याच्या डिझाईन्स वगैरे बघून त्याचं प्राइस वगैरे काय आहे किंवा काय चार्जेस होतील तर अंदाजे एक काढून आलो आहोत. आणि फिक्स तर अजून केलं नाहीये की कोणाला म्हणजे सांगायचंय किंवा वॉलपेपरचं काम द्यायचंय. तर ना हे जे आम्ही लोधाकडून जेव्हा घेतलं होतं तेव्हा ह्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना कॉमन हे व्हाईट कलर त्यांनी दिला होता इथे वॉलला. पण ते व्हाईट कलरचा एक म्हणजे दिसायला छान दिसतं, आपलं घर एकदम फ्रेश वाटतं घरात आल्या आल्या. पण तेवढंच व्हाईट कलरमध्ये एक प्रॉब्लेम पण आहे की पटकन धूळ वगैरे असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी पटकन उठून दिसतात. तर आता झालं ऑलमोस्ट आम्हाला 2.5 वर्ष वगैरे झाली आहेत, 2.5-3 वर्ष होतील इकडे राहायला आल्यानंतर. तर त्यावेळेस काय आम्ही कलर वगैरे केला नव्हता इथे आल्या आल्या. थोडं घाई गडबडीमध्येच रूमचं पोझिशन घेतलेलं. म्हणजे पोझिशन झाल्यानंतर काम दिल्यानंतर ते काम वेळेत झालं नव्हतं फर्निचरचं, त्यामुळे मग फर्निचरचं काम वेळेत न झाल्यामुळे मग आम्हाला अचानक भयानक असं म्हणजे पूजा केली आणि आम्ही राहायला आलो असं झालं.
तर त्यावेळेस आम्ही काही कलरचं वगैरे काम केलं नाही किंवा वॉलपेपर वगैरे त्या सगळ्या गोष्टी केल्या नाही. पण आता आम्ही विचार करतोय की व्हाईट कलर आहे आणि खूप जास्त धूळ वगैरे इथे म्हणजे चांगला नाही दिसत आहे ते, त्यामुळे मग आता वॉलपेपर लावून घेऊया. कारण की माझ्या मुलाला लहानपणापासून अस्थमाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मग म्हटलं की त्याला धूळची वगैरे ॲलर्जी आहे, म्हणून कलरचं वगैरे काम करू नये. ते खूप हॅक्टिक होईल. मग परत मग ते चालू असताना मग त्याला कसं मी मॅनेज करणार, त्यामुळे म्हटलं वॉलपेपरचं करून घेऊया. तर पहिल्यांदाच आम्ही करणार आहोत आणि ते जर चांगलं म्हणजे टिकलं किंवा काय, तर मग आम्ही मग बेडरूममध्ये विचार करू की वॉलपेपर वगैरे लावून घेऊ. तर सध्या आम्ही हॉलमध्ये घेणार आहोत, कारण की व्हाईट म्हणजे हॉलमध्ये कोणी आलं आपल्याकडे पाहुणे तर पहिलं हॉलमध्येच म्हणजे थोडं. आणि आतल्या ज्या वॉल्स आहेत ना, ज्या बेडरूमच्या आहेत, त्या एवढ्या असं म्हणजे खराब पण नाही आहेत, पण इथे जास्तीत जास्त आमचा वापर असतो, त्यामुळे इथेच वॉल जास्त म्हणजे डाग वगैरे आहेत. तर इथल्या वॉलचं आधी करून घेऊ आणि जर चांगलं वाटलं आम्हाला, ते टिकलं चांगलं, तर मग आम्ही बेडरूममध्ये पण करून घेणार आहोत. तर संध्याकाळी आम्हाला जायचं आहे मंदिरामध्ये. जायचं होतं सकाळी ॲक्च्युली, पण आम्ही ऋत्विक स्कूलमध्ये होता आणि माझं असं म्हणजे असतं नेहमी म्हणणं की आपण तिघांनी एकत्र जाऊया. कोणताही सण असेल तर मी मोस्टली मंदिरात वगैरे जायचं असेल तर तिघं एकत्र जातो. तर ऋत्विक स्कूलमध्ये होता म्हणून मी थांबली होती. आता संध्याकाळी जर पाऊस नसेल तर ऋत्विकला मी घेऊन जाणार मंदिरात. आणि विनू तर सध्या झोपला आहे कारण की नाईट शिफ्ट आहे. म्हणजे आता जस्ट गेलाय तो झोपायला. आता माहित नाही तो किती वेळ त्याला बिचारायला झोप भेटेल. पूर्ण रात्र त्याला काम करावं लागतं, कंटिन्यू बसावं लागतं. त्यामुळे आता आज मंडे आहे, तर आज फर्स्ट त्याचा डे आहे नाईट शिफ्टचा. तर आता त्याला झोप येईल की नाही, कारण की ऑलरेडी रात्री संडेला सुट्टी तो झोपलेला आहे. तर त्याला बऱ्याचदा झोप येत नाही मग दिवसा. तर आता तो गेलाय, हार्डली 1-2 तास त्याला झोप भेटली तर भेटेल आणि मग परत नाईट शिफ्ट चालू होईल त्याची. तर आता बघूया संध्याकाळी मंदिरात जायला मिळतं की नाही. पाऊस असेल तर कदाचित मी जाणार नाही. पाऊस नसेल तर मग ऋत्विकला घेऊन जाईन आणि विनू उठला तर त्याला घेऊन जाऊ मंदिरात, नाहीतर मग आम्ही दोघंच जाऊ. एक गोष्ट माझी सांगायची राहिली, जेव्हा आम्ही वॉलपेपरसाठी शॉप्समध्ये 3-4 ठिकाणी इकडे जवळपास पलावाच्या जवळपास जे आहेत म्हणजे काटाई नाक्याच्या आसपासचे जे आहेत शॉप्स, तिथे व्हिजिट करत होतो, म्हणजे गेलो होतो आम्ही 3-4 ठिकाणी. तर तिथे एक शॉप आहे गालीचा म्हणून, जिथे वॉलपेपर वगैरे मिळतात. तर ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी कमेंट करा, जर बघत असेल ब्लॉग. तिथे जाऊ नका जर तुम्हाला काही काम करायचं असेल, कारण की म्हणजे एकदम असं केअरलेस होता तो जो कोणी तिथे ओनर बसला होता तो. म्हणजे सतत मोबाईलमध्ये कंटिन्यू. आणि आम्ही त्याला विचारतो आहोत दोघं जण की आम्हाला कॅटलॉग दे किंवा अजून हे नाही तर ते दुसरं दाखव आम्हाला. पण तो खूप सतत मोबाईलमध्येच होता तो त्याच्या रील, म्हणजे माहित नाही तो काय बघत होता किंवा काय. त्याला कस्टमर आलंय किंवा काय, तर त्याला त्याचं काहीच पडलेलं नव्हतं. कंटिन्युअस मोबाईलमध्ये होता. आम्ही त्याला त्या कॉस्टिंग वगैरे विचारत होतो, यामध्ये काही म्हणजे त्या कामाबद्दल विचारत होतो, आम्हाला करून घ्यायचं असेल तर कसं हे होईल किंवा काय तुमची माणसं, म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही सांगत होतो, पण त्याचा बिलकुल लक्ष नव्हता. तर ते जे शॉप आहे ना तिथे अजिबात व्हिजिट करू नका. म्हणजे रेट पण त्याने सांगितले ते मला काही तेवढं पटलं नाही, पण तरी पण ठीक आहे. पण समोरच्या म्हणजे कस्टमरशी तू बोलताना ऍटलिस्ट तुझं लक्ष त्याच्याकडे असलं पाहिजे. तर तो एकदम केअरलेस होता आणि काहीच त्याला म्हणजे मला तरी वाटत नाही की त्याला काय असं म्हणजे स्वतःच्या गोष्टींचं सेल होण्यासाठी किंवा काय असं तो बसला होता असं. तर एकदम म्हणजे मला काही रिव्ह्यू त्याचा असं बिलकुल द्यायचा नाही. जर पलावमधले ब्लॉग बघत असतील ना, तर गालिचा म्हणून आहे कटाईच्या पुढे, आपण एक्सपिरियाला जाताना तिथे बिलकुल जाऊ नका. कारण की त्याला काहीच कामाचं वाटत नाही की त्याला काही गोष्टी सेल करायच्या आहेत असं. बिलकुल तो लक्ष देत नव्हता. तर अशा माणसांकडून तर बिलकुल घेऊ नका, ज्यांना कस्टमरच रिस्पेक्ट नाहीये. तर अशा माणसांकडून तर अजिबात घेऊ नये. आमचे साहेब आलेले आहेत ट्युशन मधून थकून. साहेब आले आमचे थकून. आणि ना ऋत्विकचा एक डायलॉग आहे जो आता तुम्ही ऐकला असाल, जास्त करते जास्त करते, लवकर ये. आत्ता हा ट्युशनला जाण्याआधी त्याला स्कूलमधून आल्यावर जेवायला देते. तर भाजी आणि भाकरी दिली होती, जी व्यवस्थित खाल्ली नाही त्याने.
आणि आल्यानंतर याला लगेच भूक लागली. आता त्याला सांगितलं की भूक लागली ना भाजी आणि भाकरी खा, तर ते नाही खाणार. ते खाऊचे डब्बे असतात त्यामध्ये जाऊन काय काय आहे ते खाऊ, त्याची भूक असते याला खायला, है ना. हे बघा, म्हणजे असं काय काय शोधून शोधून खात असतो, याची भूक असते याला. भाजी चपाती किंवा वरण भात किंवा काही नाश्ता दिला बनवलेला असेल घरात, त्याची भूक नसते याला. फक्त त्याच्या आवडत्या गोष्टी बनवल्या तरच तो खातो, अदरवाईज डब्बा परत रिटर्न घरी, है ना ऋत्विक. हा म्हणतोय. तुझा फ्रेंड आहे ना देवांश, त्याचा फोन आलेला, त्याने सांगितलं फोन करायला तुला. असं पॉज का झाला एकदम पॉज? मला कसं माहित पडणार, बघ त्याला फोन करून विचार. का आलेला देवांशचा? काय तुमचं ग्रुप ऍक्टिव्हिटीज वगैरे काय आहे का? काय त्याने कॉल का केला होता? क्लब मध्ये काय ऍक्टिव्हिटी आहे? एक स्पीच तयार करायचं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये किती जण आहात तुम्ही? त्याच्यातले आम्ही दोघं काम करतो. देवांसाठी मी, हम्म. त्याच्यात नैतिक आहे, हम्म. त्याला काय बोलायलाच नाही. आणि एक जे बोलायला येत नाही आणि ड्रामा मध्ये काम करणार आहे. मग टीचर मी त्याला पण प्रत्येकाला डायलॉग दिले असतील ना काय ना काय. टीचर पण नाही, मग आम्हाला स्क्रिप्ट तयार तुम्ही करायचं, डिसाइड छान करायचं. करायचं आणि कोण कुठलं आहे ते आम्ही डिसाइड करणार. त्याच्यातला नरेटर मी आहे, हे मी आधीच तू नरेटर आहे? बोललेलो. ओ माय गॉड, मग तर मी झालं. आधीच बोललेलो मी नरेटर बसणार, कारण की नरेटरचे डायलॉग एकदम इझी असतात, एकदम easy. त्यामुळे मी नरेटर आहे. मग देवान बोलला ते स्क्रिप्ट मध्ये बाकीचे 3 कॅरेक्टर आम्ही बनवू. तर देवांश बोलतो आता नैतिक आता काय बोलायला येत नाही. देव बोलतो, पण यावेळेस सांगितलं सरांनी की रिसाईट करून यायचं, म्हणजे असं नाही की पेपर मध्ये बघून रिसाईट करायचं. आम्ही दोघांनी नरेटर आणि मी, मला तर इझिली लक्षात राहील. पण तो जो देवांश आहे तोला पण होईल, पण नैतिक आणि देवला नाही होणार. असला आमचा ग्रुप आहे, काय करणार? काय करणार, करावं तर लागणारच. किती स्ट्रेस आहे ना हल्लीच्या मुलांना. म्हणजे अभ्यास करा, त्यानंतर वेगवेगळे आपण स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करा, हे परत अजून एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये हे ड्रामा, सिंगिंग, डान्सिंग, बाप रे बाप, भरपूर म्हणजे बऱ्याच गोष्टी यांना आहेत स्कूलमध्ये. कधी कधी विचार पडतो की कशी म्हणजे कसं करत असतील ही मुलं मॅनेज. म्हणजे अभ्यास पण करा आणि आपण म्हणतो की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, पण मुलं कंटिन्यू बिझी असतात. अभ्यास, त्यानंतर या सर्व गोष्टी, परत स्कूलमधून काही ना काही प्रोजेक्ट देतात बनवायला, ते करत बसा. म्हणजे जराही वेळच नसतो या मुलांना. आणि त्यामध्ये थोडासा वेळ मिळाला की मग हे असं मोबाईल, म्हणजे असं खेळायला वगैरे जायचं किंवा काय ते काहीच नाही. हे असं मोबाईल घ्यायचा आणि बसायचं. मी मम्मीच बोलते की पाऊस आहे खूप, नको लावा. मग बरोबरच आहे, तुला सर्दी झाली आहे, तुला बरं नाहीये, मग स्कूलचे किती खाडे करणार, म्हणून मी सांगितलं नको जाऊ. आहोत मंदिरात फायनली. उशीर झालाय थोडासा, पण ठीक आहे. तर मगाशी जे इंटरनल मंदिर तुम्हाला दाखवलेलं सकाळी, तिकडे नाही जाते मी. इथे मध्येच एक मंदिर लागतं जे जवळ आहे आम्हाला, धर्माळेश्वर, तिकडे चाललोय. थँक गॉड की चालू आहे मंदिर. तर हे आहे मंदिराच्या आतील शिवलिंग. आमची पूजा करून झाली आहे. त्यानंतर बाहेर आल्यावर इथे लेफ्ट साईडला बाप्पा आहे, गणपती बाप्पा, आणि राईट साईडला मारुती रायाची मूर्ती आहे. त्यानंतर समोरच आहेत हे नंदी महाराज मंदिराच्या. हा आहे मंदिराच्या बाहेरील परिसर.
आम्ही दर्शन घेऊन झालंय आमचं आणि पटकन दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती. मला वाटलेलं खूप गर्दी असेल, पण जास्त गर्दी नव्हती. तर तिकडे थोडा काळोख होता, त्यामुळे नीट दिसत नव्हतं. तर मस्त दर्शन झालंय. जास्त गर्दी नव्हती, खूप कमी म्हणजे जण होते दर्शनासाठी, त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालंय. तर ते आपण म्हणतो ना, सब्र का फल मिठा होता है, तसं झालं की सकाळपासून मी म्हणत होती मला जायचं होतं दर्शनाला, पण हे आहे ना माझं पिल्लू ऋत्विक, त्याच्यासाठी मी थांबलेली. आणि तो ट्युशनमधून येतो 6:15 6:30ला. त्यानंतर पाऊस पण होता आणि तो आल्या आल्या मग कंटाळतो. थोडा पाऊस पण होता म्हणून मी थांबलेली आणि मस्त दर्शन झालं इकडे. तर सकाळी ज्या मंदिरात आम्ही गेलेलो ना, म्हणजे दाखवलेलं, सॉरी गेलो नव्हतो, तुम्हाला दाखवलेलं व्हिडिओमध्ये, तिकडे गेली नाही कारण की ते मंदिर ना लवकर बंद करतात. पण आता श्रावणामध्ये मला माहित नाही त्या मंदिराचा टाइम, त्यामुळे मी तिकडे गेली नाही, रिस्क नाही घेतला. म्हटलं ते बंद असेल तर मग परत प्रॉब्लेम होईल, म्हणून मी इथल्या, हे मंदिर आहे जवळचं, इथे मध्ये म्हणजे आम्हाला इथे जवळ पडतं, त्यामुळे इथेच मी नेहमी येते. शिवरात्रीला पण तिकडे सहसा जात नाही. हे त्या धर्माळेश्वर टेम्पलच्या बाहेर आहे ना, म्हणजे मध्ये जो रस्ता लागतो ना, तो पलावाला कनेक्ट झालाय तो, तिथे ना 2 मावशी बसल्या होत्या भाजी विकायला. तर मी ना घाईमध्ये येताना पर्स नाही घेऊन आले, तर तिथे त्यांच्याकडे स्कॅनर होता, UPI पेमेंटचं ऑप्शन होतं, म्हणून मी घेतलं भाजी. आणि त्यांच्या स्कॅनरचा काहीतरी इश्यू आहे, पेमेंट होत नाहीये. तर मी भाजी घेतली, तर त्यांनी, म्हणजे आजकालच्या जमान्यात कोणी विश्वास ठेवत नाही, पण त्या मावशींनी मला ही भाजी दिली आणि त्या म्हणाल्या घेऊन जा आणि तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तू येऊन पैसे दिलेस तरी चालेल. तर खरंच अशी माणसं आता पण आहेत. आणि ती आताच, म्हणजे हल्ली आता किती वर्षापर्यंत अशी माणसं असतील जुनी आणि विश्वासू ते माहित नाही. आणि मला एक सवय आहे की मी कधीच कोणाचं, म्हणजे पैसे, मग ते किती कमी असू दे, 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये, असं जरी असेल तरी मी सहसा कोणाचं ठेवत नाही आणि घेत पण नाही उधार वगैरे. तर मला सवय नाही या गोष्टींची. तर बऱ्याच वेळा मी प्रयत्न केले, नंबर वगैरे घेतला, पण त्या नंबरचा पण त्यांनी जो पाठीमागे लिहिलेला आहे त्याचा पण काहीतरी, म्हणजे सेम नंबरवरच UPI कनेक्ट आहे, तर दोन्हीमध्ये इश्यू येत होता. तर मी ठेवणार होती भाजी, पण त्या म्हणाल्या की नको, तू घेऊन जा म्हणून, आणि तुला जसा वेळ मिळेल तेव्हा तू आणून दे पैसे, असं म्हणाल्या. तर खरंच विश्वास बसत नाही की अशी माणसं आता पण आहेत ती. तर जे पलावामधले व्हिडिओज बघतात ना माझे, जे कोणी माझं फ्रेंड सर्कल आहे, तर नक्की त्यांच्याकडून भाजी घ्या. आणि बऱ्याच माझ्या फ्रेंड्स आहेत ज्या महाराष्ट्र, म्हणजे मराठी नाही आहेत, महाराष्ट्रीयन नाहीत, हिंदी आहेत. तर आप सब लोगों को मेरा रिक्वेस्ट है, उन लोगों से, वो आंटी हैं जो पलावा और जो धर्मालेश्वर टेम्पल है उसके बीच का रास्ता जो कनेक्ट है, वहाँ पर जो बैठती है आंटी, उनसे सब्जियां ज़रूर लेना, क्योंकि फ्रेश भी होती है और बहुत ही दोनों भी आंटियां बहुत ही अच्छी है. अगर आपके पास कभी पेमेंट का इशू है तो भी वो आपको देती है, लेकिन उनका रिटर्न करना, जाके उनको फसाना मत. ते सगळ्या माझ्या इतर मैत्रिणी आहेत नॉन महाराष्ट्रीयन, इथल्या, त्यांच्यासाठी होतं हिंदीमध्ये. रात्रीच्या डिनरमध्ये आहे गोडी डाळ, जी मालवणी पद्धतीत, म्हणजे आमच्याकडे गोडी डाळ म्हणतात, वाटण टाकून बनवतात ती, आणि तीच आम्हाला आवडते, मला आणि ऋत्विकला. तर आज वरण भात आणि बटाट्याची भाजी आणि मुगाची आणि बटाट्याची भाजी आहे रात्री डिनरसाठी. तर आता सगळ्यांनी या जेवायला, मी पण जेवते. आणि आजचा व्लॉग एवढाच होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हे जे पिल्लू आहे ना माझं त्याला इग्नोर करा, त्याचे असे काही ना काही फेसचे एक्सप्रेशन चालू असतात. तर हां, तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा
तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्लॉग्स बघायचे असतील ते पण सांगा. आणि गुड नाईट. आणि नवीन ब्लॉगसाठी नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकन दाबा, म्हणजे नवीन ब्लॉग्सचं नोटिफिकेशन येईल, तुम्हाला कळेल. आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. सो गुड नाईट अँड टेक केअर.